संताच्या भेटीत असताना हे काठोपाठच महाराज सकाळी सकाळी उठले, दोन लेकरं घेतले खांद्यावर तो काशीचा पंडित आला का हो हे तेलुगुच गाव ना हो म्हणे, हे तेलुगुच गाव. मग इथं कान्होपाठ नावाचे संत कुठे राहतात? ज्याला विचारायचं ते संत. तो म्हणते कोण पाहिजे? कान्होपाठ नावाचे संत कुठे राहतात? म्हणे मीच. तू संत? अरे काशीपर्यंत तुझी कीर्ती आली. मी म्हटलं सकाळी सकाळी तू अध्ययन करत असेल आणि तू तर लेकरं खेळवत आहे खांद्यावर, तू तर लेकरं खेळवत आहे खांद्यावर. म्हणे मग मला लेकरं असल्यामुळे मी साधू नाही, संत नाही. तुला कोण म्हणून म्हणे संत? मग हे लेकरं टाकतो ना म्हणे विहिरीत. कान्होपाठकानं दोन्ही लेकरं घेतले आपले आणि टाकली विहिरीत जिवंत. तेव्हा कान्होपाठक महाराज म्हणतात, बघा म्हणे काशीहून तुम्ही माझ्यापर्यंत इथपर्यंत माझ्या गावात माझ्या नावावर आले आहे, माझ्या घरचं जेवण करा दोन. अरे आता पोटचे लेकरं मारली, तुला सुतूक पडलं आणि तुझ्या घरचं खातो का? मी काशीचा पंडित आहे, मी काशीचा पंडित आहे. आता लेकरं मारली, तुला सुतूक पडलं, मी सुतकातला खाणारा दिसतो काय? मग म्हणे हे लेकरं जर जिवंत केले तर माझ्या घरी जेवण करा काय? तेव्हा कान्होपाठक महाराजांनी आवाज दिला, या रे बाहेर या. जसे लेकरं खेळण्याकरता बाहेर जाते तशी विहिरीतून जिवंत लेकरं बाहेर आले. जिवंत लेकरं विहिरीत टाकण्याजोगती त्यांच्याकडे आसक्ती होती आणि जिवंत लेकरं पुन्हा विहिरीतून काढणारी दैवशक्ती होती. संत आपल्यातच राहतात, आपल्या सारखेच दिसतात, पण ते गेल्यानंतर त्याची कीर्ती होत. संत